शिष्यवृत्ती संदर्भात आज वेगळे एक अपडेट मी आपल्या समोर सांगतो आहे आणि आजचा प्रत्यक्ष अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी या नवीन सत्रामध्ये 26-27 मध्ये जे प्रवेश घेणार आहेत, व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेणार आहेत, मग त्यात BBA असो, MBA असो, इंजिनिअरिंग असो, नर्सिंग असो किंवा BEd असो, असे विविध जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत, याकरिता जे बांधव आहेत, आपले ST बांधव आहे, SC बांधव आहेत, हे जर विद्यार्थी प्रवेश घेत असतील तर प्रवेशा वेळेला कोणतंही जरी कॉलेज असेल, एक ऍडेड कॉलेज, अनएडेड कॉलेज, हे जे कॉलेज असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेज असेल, तर विना अनुदानित आणि अनुदानित कॉलेज जरी प्रायव्हेट असेल आणि तो 100% अनुदानित असेल आणि आपण जर स्कॉलरशिप फॉर्म भरत आहात किंवा स्कॉलरशिप होल्डर आहात किंवा धारक आहात किंवा तुम्ही लायबल आहात, पात्र आहात या स्कॉलरशिपसाठी, मग तो SC प्रवर्गातील असो किंवा मग ST प्रवर्गातील असो, या विद्यार्थ्यांकरिता कोणत्याही प्रकारची प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क आणि इतर जे शुल्क असते किंवा परीक्षा शुल्क, ही शुल्क घेण्यात येऊ नये या संदर्भातील परिपत्रक, या संदर्भातील शासन निर्णय असताना सुद्धा कॉलेज आपल्या विद्यार्थ्यांकडून ही फीज आकारली जात असते. त्यांच्याकडून त्यांच्यावर भुर्दंड किंवा त्यांच्याकडून आर्थिक जी लूट आहे ते कॉलेजेस करत आहे. आपल्या विद्यार्थ्यांची, आपल्या पालकांची, आपल्या शिक्षकांची सुद्धा एक मानसिकता बनलेली आहे की कॉलेज म्हणल्यानंतर त्यांना फीज द्यावीच लागते, याशिवाय त्यांना प्रवेश मिळत नाही. जर ती तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असेल तर स्कॉलरशिप ही मिळाल्यानंतर ते कॉलेज तुम्हाला परत करतील, पण त्याच्यापूर्वी तुम्हाला पैसे भरावेच लागेल, अशी जी मानसिकता आहे, अशी ब्रेन प्रोग्रामिंग आपल्या डोक्यामध्ये खूप वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी असो, पालक असो किंवा आपल्याला शिकवणारे जे प्राध्यापक असो, ते त्यांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत नसतात की फीज ही पूर्वी दिली जात नाही. स्कॉलरशिप होल्डर जे विद्यार्थी आहेत यांना ही शिक्षण शुल्क किंवा परीक्षा शुल्क किंवा डेव्हलपमेंट फीज सारखे जे काही या सर्व गोष्टी आहेत, या शासन आपल्या विद्यार्थ्याच्या वतीनं त्या कॉलेजला देत असते, जे स्कॉलरशिपच्या माध्यमातून. परंतु आपल्या विद्यार्थ्याकडून लूट होताना आपल्याला दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण विदर्भातील जे काही नागपूर विभाग आहे, या नागपूर विभागातील ST विद्यार्थी आहे, या ST विद्यार्थ्यांकरिता काल एक निवेदन मी आणि काही विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांच्या वतीनं आयुक्त मॅडम आयुषी सिंह मॅडम यांना आम्ही ते दिलं. दरवर्षीचं रडगाणं हे त्यांच्या समोर मांडलं, त्यांना हे सांगितलं. त्यांच्या मार्फत हे जे निवेदन आहे, हे निवेदन, या निवेदनाचा विषय होता की हे जे निवेदन आम्ही देतो आहेत हे आपल्या माध्यमातून, म्हणजे अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूरच्या वतीनं, म्हणजे मार्फत आपण जे काही आदिवासी विकास मंत्री आहेत अशोक उईके सर यांना ते देण्यात यावं की जर हे कॉलेज आपल्या विद्यार्थ्यांवरती मनमानी करत असेल, फीज आकारत असतील, तर याच्यावरती अट्रॉसिटी ऍक्ट जे काही 1989चा ऍक्ट आहे, या अंतर्गत यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. कारण जे शासन निर्णय आहे, या शासन निर्णयामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे, जर एखादी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याकडनं एखादी कॉलेज जर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क जर आकारत असेल तर ते आकारणं चुकीचं आहे. असं जर होत असल्यास कॉलेजवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल व कॉलेजची मान्यता रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख असताना सुद्धा विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत नाही. याची जनजागृती मात्र शासनाच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून, म्हणजे आयुक्तालयाच्या माध्यमातून, जे काही त्यांच्या अंतर्गत चालवणारे PO ऑफिस आहेत, प्रकल्प अधिकारी आहेत, यांच्या माध्यमातून परिपत्रकही कॉलेजपर्यंत पोहोचत नाही. कॉलेजवालेही या गोष्टी सांगत नाही. परंतु जनजागृती करण्याचं काम हे कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे. आणि प्रशासनानं जर जनजागृती केली, एखादी पत्रकार परिषद जर घेतली आणि ते पत्रकार परिषद घेऊन इकडे तिकडे बातम्या लावल्यात, एखाद्या डिपार्टमेंटल माणसाकडनं व्हिडिओ बनवला आणि तो जर लोकांपर्यंत पोहोचवला, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला, तर नक्कीच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. परंतु विद्यार्थ्यांकरिता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कोणताही प्रशासन करताना दिसत नाही आहे. हे स्पष्ट त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलं आणि मॅडमला त्या गोष्टी सांगितल्या. मॅडमनी होकार दर्शवला, दरवर्षीचाच होकार असतो. मॅडमनी एक शब्द विद्यार्थ्यांसाठी सांगितलेला आहे की मला जो कॉलेज तुम्हाला तुमच्याकडून फीज आकारत असेल, विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, जो कॉलेज तुमच्याकडनं फीज आकारत असेल, मग BEd असेल, DEd असेल किंवा मग कोणतंही तुमचं प्रोफेशनल एज्युकेशन असेल, त्याची फीज जर तुमच्याकडनं जादा किंवा इतर ज्या काही गोष्टी मागत असतील कॉलेज, तर नक्कीच त्याच्या रिसिप्ट, त्याच्या पावत्या तुमच्याकडे ठेवा. आवर्जून तुम्ही त्या ATC ऑफिसला भेट द्या, ज्या माध्यमातून काही जर सल्ला लागला तर आम्ही नक्कीच तुमच्यासाठी सोबत आहोत. आमचं कर्तव्य आहे की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मदत करणं. पण एक लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की नागपूरच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय, काल आम्ही ज्या वेळेला नागपूरमध्ये मुलींचे आणि मुलांचे 4-4-8 हॉस्टेल आहेत आदिवासींचे, ग्रुपला मेसेज टाकला असताना 26-27 विद्यार्थी होकार दर्शवत आहेत येण्यासाठी आणि त्यापैकी फक्त 4 विद्यार्थी येत आहेत.
ते स्कॉलरशिप मला मिळणार नाहीये किंवा माझ्या फायद्याची नाही आहेत किंवा मला त्याचा लाभ आता मात्र घ्यायचा नाहीये, परंतु तळागाळातील गरीब होतकरू आदिवासी विद्यार्थी, दलित विद्यार्थी किंवा इतर जे विद्यार्थी एससी प्रवर्गातील विद्यार्थी असेल, एसटी प्रवर्गातील विद्यार्थी असेल, यांचा आभाळ होऊ नये. यांच्या मायबापांकडे 20,000, 50,000, 40,000, 85,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये नसतात, त्यांच्या कपाटात ठेवलेले नसतात. मग अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, ते मग विद्यार्थी पैशामुळं या ऍडमिशन पासून वंचित राहतात आणि असे जे काम आहे हे कॉलेज करत असतात आणि हे सर्व डिपार्टमेंटच्या चुकीमुळे होतं, विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे होतं. का आपण जागरूक नाही. म्हणून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की असा जर प्रकार तुमच्यासोबत घडत असेल तर आवर्जून संपर्क साधा. आवर्जून मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नागपूर विभागाच्या जे काही अपर आयुक्त आहेत त्यांचा नंबर सुद्धा टाकतोय. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नंबर द्या विद्यार्थ्यांना, तुम्ही त्यांना ते स्लिप पाठवा आणि त्या कॉलेजवरती कारवाई होण्यासाठी आपल्याला बाध्य व्हावं लागेल. कारण विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, एखाद्या कॉलेजची मान्यता रद्द झाल्याशिवाय किंवा एखाद्या कॉलेजवरती कारवाई झाल्याशिवाय इतर कॉलेजवाले सुधारणार नाहीत. त्यामुळं ट्रायबल बांधव जे आहेत माझे किंवा आदिवासी बांधव जे आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो की या वर्षीची जी काही प्रवेश प्रक्रिया होणार आहे त्यावेळेला मात्र स्वतः तुम्ही शासन निर्णय वाचा, सोबतच 2 ते 3 पेजेसचा शासन निर्णय विद्यार्थी मित्रांनो तो जवळ ठेवा, त्या माध्यमातून त्यांना ते दाखवा. नक्कीच तुमचे पैसे वाचेल, तुम्हाला फ्रीमध्ये ऍडमिशन मिळेल, हे 100% मी हमी देतो. परंतु तुम्ही जर जागरूक नसाल तर नक्कीच तुमचे पैसे लुटले जाईल, त्या स्वतः तुम्ही जबाबदार असणार आहात, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हा व्हिडिओ जागरूक बनण्यासाठी बनवलेला आहे मी. तुम्हाला जर काही वाटत असेल तर नक्की प्रश्न विचारा. या संदर्भात काही काम करायचं असेल तर नक्की फोन करा, ज्या माध्यमातून तुम्हाला शासन निर्णय मिळेल, परिपत्रक सुद्धा मिळेल आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून तुम्हाला नंबर देतोय त्या मॅडम सोबत सुद्धा बोलू शकता जे विभागातले विद्यार्थी आहेत. तर असाच जो प्रकार आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा शासन निर्णय लागू आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही विभाग असतील, सहाय्य विभाग असेल, त्याच्यातले काही प्रशासकीय विभाग असतील, या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, ट्रायबल असतील किंवा मग आपले एससी प्रवर्गातील विद्यार्थी असतील तर एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्तांना भेटायचं आहे आणि आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रकल्प ऑफिसला भेटा. प्रकल्प ऑफिसच्या वर जे काही एटीसी ऑफिस असेल अपर आयुक्ताचं त्यांना भेटा, ज्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्यासाठी तुम्ही परिपत्रक काढा, तुमच्या पीओ साठी परिपत्रक काढा, ज्या माध्यमातून तुमच्या कॉलेजच्या अंतर्गत किंवा तुमच्या पीओच्या अंतर्गत येणारी जी काही कॉलेजेस आहेत या कॉलेजसाठी ते पत्र लागू असेल आणि ज्या माध्यमातून तुमची फीज वाचेल. विद्यार्थी मित्रांनो, असं मी सर्वांना सांगितलं. इथं जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल किंवा इथं पैसे वाचवायचे असेल तर तुमचा ऍडमिशन हे कॅप राऊंड असलं पाहिजे आणि तुम्ही स्कॉलरशिप होल्डर असले पाहिजे, तुम्ही शिष्यवृत्ती धारक असले पाहिजे, तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरले असले पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी, कॉलेजचे डॉक्युमेंट अडवणूक आणि स्कॉलरशिप आणि फीज, ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. यासाठीचा हा व्हिडिओ बनवला, तुम्हाला जागरूक करण्यासाठी व्हिडिओ बनवलेला, तुम्हाला तुमचे डोळे उघडण्यासाठी व्हिडिओ बनवलेला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.